नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. या अगोदरच्या वेगवेगळ्या व्हिडिओंचं चांगल्या प्रकारे तुम्ही स्वागत केलेलं आहे. इयत्ता 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या सगळ्या इयत्तांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग कार्बन आणि कार्बनी संयुगे, कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स, हाच भाग पुढील इयत्तांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे व्हिडिओ कार्बन कंपाऊंड्सवर मी तयार करणार आहे ते अगदी बारकाईने ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या व्हिडिओंच्याद्वारे मिळणार आहे आणि पुढच्या इयत्तांच्या दृष्टीनं तुम्हाला ते अधिक फायदेशीर होणार आहे. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वीच्या दृष्टीनं हे सुरुवातीचे काही 3 व्हिडिओ असणार आहेत आणि त्यानंतरचे जे व्हिडिओ आहेत ते पुढच्या इयत्तांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता पुढच्या इयत्तांच्या दृष्टीने जरी महत्त्वाचे पुढचे व्हिडिओ असले तरी पुढच्या इयत्तांनी सुद्धा अगोदर बेसिकच्या दृष्टीनं हे अगोदरचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या भागाकडे पुढे जाण्याच्या अगोदर जर का तुमच्यापैकी काही अजून सबस्क्राईब करायचे राहिले असतील तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं, जेणेकरून जवळजवळ या कार्बन आणि कार्बनी संयुगे या प्रकरणावर 9 ते 10 व्हिडिओ होणार आहेत. या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, आपण या प्रकरणाच्या पुढे जाऊया, या प्रकरणाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्र हो, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वेगवेगळे पदार्थ जे तयार झालेले असतात, तर आपल्याला माहिती आहे की हे वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पदार्थांच्या पासून, वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या पासून तयार झालेले असतात. मग अशी जी मूलद्रव्ये आहेत, ही मूलद्रव्ये म्हणजे काय? तर अगोदर आपण मूलद्रव्य म्हणजे काय ते आपण पाहूया. व्हॉट इज an element? मूलद्रव्य म्हणजे काय? An element is a pure substance which cannot be broken down by chemical means. म्हणजे पदार्थाचा अतिसूक्ष्म कण की जो त्याचे पुन्हा आपण लहान भाग करू शकत नाहीत, त्याचे तुकडे करू शकत नाहीत, अशा भागाला म्हणायचं मूलद्रव्य. मग असे जे मूलद्रव्य आहेत, या मूलद्रव्यांच्या अणूंचे एकमेकांशी संघटन होतं, एकमेकांशी बंध निर्माण होतात आणि अनेक त्याच मूलद्रव्यांचा पदार्थ जो आहे तो तयार झालेला असतो. आता उदाहरणार्थ विद्यार्थी मित्र हो, जर आपण पाहिलं तांबे हा धातू जर आपण पाहिला, आता पहा इथं या तांबे धातूमध्ये एकापेक्षा जास्त तांब्याचे अणू एकत्र आले आणि त्यांच्यापासून तांबे हा धातू तयार झालेला आहे. कार्बनचं जर पाहिलं तर कार्बन कार्बनमध्ये अशा प्रकारचे बंध निर्माण झालेले आहेत आणि कोळसा जो आहे तो कोळसा तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथं हेलियमच्या मध्ये सुद्धा दिसेल की हेलियम जो आहे तो हेलियममध्ये सुद्धा हेलियमचे अणू एकत्र येतात आणि हेलियम हा वायू जो आहे तो वायू तयार होतो. तर अशा प्रकारे एकाच मूलद्रव्याचे अणू एकत्र येतात आणि त्यापासून वेगवेगळे जे पदार्थ आहेत हे तयार होतात. त्याचप्रमाणे हे जे एकूण किती मूलद्रव्य आहेत, निसर्गामध्ये किती आहेत मूलद्रव्य? तर विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत जवळजवळ 118 मूलद्रव्य ही माहिती झालेली आहेत. इन टोटल 118 elements have been identified. The first 94 occur naturally on earth. जर 118 मूलद्रव्ये या निसर्गामध्ये आपल्याला आता या पृथ्वीतलावर आहेत, तर त्यातली 94 मूलद्रव्ये जी आहेत ती आपल्याला निसर्गामध्ये आढळतात आणि पुढचे जे 24 मूलद्रव्ये आहेत ते मात्र आपण काय म्हटले, त्यांना सिंथेटिक एलिमेंट्स म्हटलेलं आहे. म्हणजे हे लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये हे तयार केलेले आहेत, कृत्रिम असणारे हे मूलद्रव्य आहेत आणि कोणत्या अभिक्रियांच्याद्वारे ते बाहेर पडतात? वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लिअर रिॲक्शन जे आहेत, या न्यूक्लिअर रिॲक्शन्समधून आपल्याला जी पुढची जास्त अणुवस्तुमान असणारी जी मूलद्रव्ये आहेत ती आपल्याला प्राप्त होतात. अशी 24 मूलद्रव्ये आहेत. त्यानंतर अशा प्रकारची ही जी मूलद्रव्ये आहेत यांच्यामध्ये बंध निर्माण होतात.
when different elements are combined, they may produce a chemical reaction and form into compounds. म्हणजे हे जे मूलद्रव्य आहेत हे काय करतात, एकमेकांच्या मध्ये बंध निर्माण करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे संयुग तयार करतात. Only a minority of elements are found uncombined as relatively fewer native element minerals. म्हणून आपण जर पाहिलं तर काही अशी ठराविक मूलद्रव्ये आहेत की ती मात्र दुसऱ्याबरोबर संयोग करत नाही, ते मुक्त स्वरूपामध्ये निसर्गामध्ये आपल्याला आढळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारची जी मूलद्रव्ये आहेत ही आपल्याला निसर्गामध्ये 3 प्रकारची मूलद्रव्ये आढळतात. आपण त्याचे 3 प्रकार केलेले आहेत. 118 जी मूलद्रव्ये आहेत त्यांचे 3 प्रकार केलेले आहेत. टाइप्स ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे प्रकार 3 गट केलेले आहेत पहा. त्यातला पहिला गट जो आहे तो मेटल्स, धातू. दुसरा गट जो आहे तो नॉन मेटल्स, अधातू. आणि तिसरा जो आहे तो आहे मेटॅलॉइड्स, धातू सदृश. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे 3 गटामध्ये एकूण 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण केलेलं आहे आणि त्याचे 3 गट जे आहेत 3 गट केलेले आहेत. आता हे जे मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांच्या बाबतीत जर आपण डेफिनेशन आपण पाहिली तर एलिमेंट कंटेन्स ओनली वन काइंड ऑफ ॲटम. मग ही जी मूलद्रव्य आहे या एकाच प्रकारच्या अणूपासून जर पदार्थ तयार होत असेल तर अशा प्रकारचे काही पदार्थ आहेत, सोने, चांदी किंवा तांबे, हे जे धातू आहेत हे जर का आपण पाहिले तर एकाच प्रकारच्या मूलद्रव्याच्या अणूंपासून एकत्र येतात आणि त्यांच्यापासून तो जो धातू आहे तो तयार होतो. त्यानंतर काही काही अशी अणू आहेत की द्विअणू रेणू आहेत ते. आता उदाहरणार्थ इथं आपण घेतले पहा, ऑक्सिजन घेतलेला आहे. मग ऑक्सिजनमध्ये आपल्याला पाहता येईल की 2 अणू जे आहेत ऑक्सिजनचे एकत्र आलेले आहेत. या ऑक्सिजनच्या मध्ये दुहेरी बंध निर्माण झालेला आहे आणि त्यापासून ऑक्सिजनचा रेणू तयार झालेला आहे. नायट्रोजनमध्ये 2 नायट्रोजनचे अणू एकत्र आले, नायट्रोजन मध्ये असा तिहेरी बंध तयार होतो आणि एकाच प्रकारच्या अणूंपासून वेगवेगळे पदार्थ जे आहेत हे तयार होतात. देअरफॉर वी कॅन से एलिमेंट्स कंटेन्स ओनली वन काइंड ऑफ एटम, राईट. आफ्टर दॅट if we see compounds, in compounds 2 or more kind of atoms are involved in compound. जर संयुग जर आपण पाहिली तर संयुगांच्या मध्ये 2 किंवा अधिक प्रकारची मूलद्रव्ये एकत्र येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांचे अणू एकत्र येतात आणि त्यांच्यापासून संयुगांची निर्मिती होते. मग कोणते कोणते संयुग आहेत ते आपण पाहूया. इथे एक संयुग दिलेला आहे पहा. इथं मग हायड्रोजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे, काळ्या रंगाचा कार्बन आहे, या ठिकाणी हायड्रोजन आहे. त्यानंतर इथं क्लोरीन आहे, या ठिकाणी नायट्रोजन आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे मूलद्रव्य आहेत त्यांचे अणू एकत्र येतात आणि संयुग जे आहे ते संयुग तयार होतं. त्यानंतर पाण्याचा रेणू आपण जर पाहिला तर या पाण्याच्या रेणूमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की इथं ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे. 2 हायड्रोजन अणू एकत्र येतात, हायड्रोजन या ऑक्सिजन बरोबर बंध निर्माण करतात आणि त्यापासून पाण्याचा रेणू तयार होतो. आणखी एखादं संयुग आपण पाहिलं तर इथं सुद्धा पहा, कार्बन आहे, इथं ऑक्सिजन आहे, इथं क्लोरीन आहे आणि इथं हायड्रोजन आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की 2 किंवा 2 पेक्षा जास्त अणू एकत्र येतात आणि त्यांच्यापासून कंपाऊंड तयार होतात. देअरफॉर इन कंपाऊंड्स more than 2 elements are involved and atoms of that elements are combined or they forms bond and formation of compounds. तर अशा प्रकारची कंपाऊंडची निर्मिती जी आहे ती या कंपाऊंड्स मध्ये संयुगांच्या मध्ये होत असते. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तर अशा प्रकारची ही जी वेगवेगळे पदार्थ आहेत निसर्गामध्ये, बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्र मला एक शंका जाणवली किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये मला जाणवलं, कार्बन म्हटलं किंवा वेगवेगळ्या प्रकारची रसायनं म्हटलं की विद्यार्थ्यांना रसायन म्हटलं की काहीतरी वेगळी प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची काहीतरी रसायनं असतात असं त्यांना वाटतं. विद्यार्थी मित्र, आपल्या परिसरामध्ये असणं जे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ना, त्यांच्यामध्ये असणं जे मूलद्रव्य आहेत
वेगवेगळे आपले खाण्याचे पदार्थ सुद्धा हे एक प्रकारची रसायनच आहेत. म्हणून आपल्या खाण्यातले असणारे किंवा वेगळ्या प्रकारचे आपण जे ज्यांच्यामध्ये मूलद्रव्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत, असे कोणते कोणते पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. त्यातला पहिला आहे फ्लोर. आपण जे खाण्यासाठी गव्हाचं किंवा ज्वारीचं किंवा डाळीचं वगैरे जे पीठ आहे, त्या पिठामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्ये इन्व्हॉल्व झालेली असतात आणि ते संयुग आहे, कंपाऊंड आहे, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे मूलद्रव्यांचे अणू एकत्र आलेले आहेत आणि त्यापासून तो पदार्थ जो आहे तो तयार झालेला आहे. सोडियम क्लोराईड आहे, मीठ आहे आपल्या खाण्यातलं. त्यानंतर शुगर आहे, आपण जी साखर खातो, साखरेमध्ये असणारं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे एक संयोगच आहे. त्यानंतर आपण जे वेगवेगळे अन्नपदार्थ खातो, या अन्नपदार्थ तयार होताना सुद्धा वेगवेगळे मूलद्रव्ये एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यापासून अशा प्रकारचं गुंतागुंतीचं अन्न जे आहे, गुंतागुंतीचं मी या अर्थानं म्हणतोय की आपण नंतर पाहणार आहे की त्यांच्या अणूंच्या मध्ये गुंतागुंतीची रचना तयार झालेली असते आणि त्यापासून हे आपण जे दररोजचं अन्न खातो ते अन्न तयार झालेलं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचे हे जे मूलद्रव्ये आपल्या निसर्गामध्ये आढळतात, तर ही निसर्गामध्ये आढळणारी मूलद्रव्ये दोन प्रकारची आहेत. दोज कंपाऊंड्स which has the plant and animal origin, that compounds are known as the organic compounds. जे पदार्थ आपल्याला प्राणी किंवा वनस्पतींच्या पासून मिळतात त्यांना आपण सेंद्रिय संयुगे म्हणतो आणि जे पदार्थ निसर्गामध्ये असणारी जी खनिजं आहेत, खनिजांच्या पासून मिळतात त्यांना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात, त्यांना असेंद्रिय संयुगे म्हणतात. तर अशा प्रकारची जी संयुगे आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आपल्याला दिसून येतो, फरक आपण त्यांच्यामध्ये असणारा जाणून घेऊया. काय काय फरक आहे यामध्ये. आपण इथं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे सेंद्रिय संयुगे आहेत आणि इथं इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, असेंद्रिय संयुगे आहेत. सोल्युबिलिटी इन इनऑर्गॅनिक सॉलंट्स, एक्झाम्पल वॉटर. मग जर त्यांची द्रावणीयता आपण पाहिली तर जे सेंद्रिय संयुगे असतात ते इनसोल्युबल असतात, जनरली नॉट सोल्युबल. म्हणजे सेंद्रिय संयुग ही पाण्यासारख्या द्रावकामध्ये द्रावणीय नाहीत, परंतु ही जी इनऑर्गॅनिक जे कंपाऊंड्स आहेत ते मात्र सोल्युबल आहेत, ते द्रावणीय आहेत. मग आपण लक्षात घ्यायचं आहे की सेंद्रिय संयुगांच्या मध्ये जे इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत पाण्यासारखं ते यामध्ये द्रावणीय नाही, मात्र यामध्ये द्रावणीय आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. मग जे सेंद्रिय द्रावक आहेत या सेंद्रिय द्रावकांच्या मध्ये उदाहरणार्थ टोल्यून या ठिकाणी घेतलेलं आहे पहा आपण. मग मिथेनॉल किंवा टोल्यून हे सगळे सेंद्रिय द्रावक आहेत. त्यांच्यामध्ये काय हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते द्रावणीय असतात आणि इनऑर्गॅनिक कसे आहेत, नॉट सोल्युबल म्हटले, इनसोल्युबल त्याला आपल्याला म्हणता येईल, अद्रावणीय आहेत. विद्यार्थी मित्र हो, इथं लक्षात घ्या या इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये इनऑर्गॅनिक सोल्युबल आहे, असेंद्रिय मध्ये असेंद्रिय सोल्युबल आहे. त्यानंतर सेंद्रिय मध्ये सेंद्रिय सोल्युबल आहे, सेंद्रिय सेंद्रिय, असेंद्रिय असेंद्रिय, आपण असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर कंडक्टिव्हिटी जर आपण पाहिली, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर आपण पाहिली, ऑर्गॅनिक कंपाऊंड डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, राईट, अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स conduct electricity, but here is also exception is also there. Graphite is electricity, graphite shows the electrical conductivity. आपण जर ग्रॅफाईट मध्ये पाहिलं तर ग्रॅफाईट मधून विद्युत धारा वाहते. काही अपवाद वगैरे आहेत, परंतु जनरली काय आपण म्हणतोय की जे सेंद्रिय संयुगे आहेत त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही. व्हॉलॅटिलिटी म्हणजे ते व्हॉलाटाईल आहे की नाही. मग हे जे मोर व्हॉलाटाईल आहेत पहा, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते मोर व्हॉलाटाईल आहेत. ते लगेच जर का हवेमध्ये उघडे राहिले तर त्यांचं लगेच वाफेमध्ये रूपांतर होतं म्हणण्यापेक्षा गॅसेस स्टेटमध्ये ते जातात, म्हणून त्यांना आपण म्हणतो व्हॉलाटाईल आहे, ते उडून जातात. तसं इनऑर्गॅनिक जे आहेत असेंद्रिय पदार्थ जे आहेत ते मात्र नॉन व्हॉलाटाईल आहेत. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपण पाहूया. मेल्टिंग पॉईंट जो आहे, द्रवणांक जो आहे, तो द्रवणांक ऑर्गॅनिक सॉल्व्हंटचा खूप कमी असतो
आणि इनऑर्गॅनिकचा मात्र सगळ्यात जास्त असतो. विद्यार्थी मित्र हो, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट लक्षात ठेवण्यासाठी असेंद्रिय संयुग आपल्या दररोजच्या वापरातलं असणारं मीठ आहे, सोडियम क्लोराईड. आपल्या डोळ्यासमोर लगेच सोडियम क्लोराईड आलं पाहिजे. मग सोडियम क्लोराईडचं मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. आपण जर मिठाला उष्णता दिली तर ते लवकर वितळतं का? नाही, जास्त त्याला उष्णता द्यावी लागते. म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट कसा आहे? मिठाचा जास्त आहे. इनऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे, लक्षात ठेवायचं. आणि सेंद्रिय संयुग जे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत, त्यांचा मात्र मेल्टिंग पॉईंट कसा आहे? लो आहे. मग अशा प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स दोन्हींच्या मध्ये असणारा परस्पर संबंध, त्यांच्यामध्ये असणारा फरक विद्यार्थी मित्र हो, या तक्त्याच्या द्वारे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला फरक विचारला तर फरक आपल्याला मांडता आला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, पुढच्या भागाकडे जाऊया आपण. डेफिनेशन जरी विचारली, व्याख्या जरी विचारली तर आपल्याला काय देता येईल? ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स व्याख्या जर आपण पाहिली तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स विच आर डायरेक्टली और इनडायरेक्टली ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स वेअर रिगार्डेड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जे संयुग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्राण्यांच्या पासून मिळवले जातात त्यांना म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यांना म्हणायचं सेंद्रिय संयुगे. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, असेंद्रिय संयुगे, कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स वेअर टर्म्ड ॲज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जे पदार्थ किंवा जी संयुग खनिजांच्या पासून मिळवले जातात त्यांना आपण म्हणतो असेंद्रिय संयुगे. तर अशा प्रकारची असेंद्रिय संयुग जी आहेत, त्या असेंद्रिय संयुगांच्या विषयी आपण मागच्या प्रकरणामध्ये अधिक सविस्तर माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या प्रकरणात मात्र फक्त सेंद्रिय संयुगांचा जास्त अभ्यास करायचा आहे. चला पुढे जाऊया आपण. मग अशा प्रकारच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे ओहलर हे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, जर्मन शास्त्रज्ञ, त्यांनी मात्र सगळ्यात सुरुवातीला इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार केला. म्हणजे असेंद्रिय पदार्थ जो आहे, असेंद्रिय पदार्थापासून त्यांनी सेंद्रिय पदार्थ तयार केला. आणि तो जो पदार्थ आहे तो आहे युरिया. अमोनियम सायनेट, या अमोनियम सायनेट पासून युरिया सगळ्यात सुरुवातीला ओहलर या शास्त्रज्ञाने तयार केला. इथं नाव विद्यार्थी मित्र लक्षात ठेवायचे आणि ही तिन्ही नावं हायलाइट केलेली आहेत मी. ओहलर, युरिया, अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट पासून युरिया सगळ्यात सुरुवातीला ओहलर या शास्त्रज्ञाने तयार केला आहे. आणि हे अमोनियम सायनेटचं रेणुसूत्र आहे NH4+ CNO-. इट गिव्स NH2CONH2, दॅट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ युरिया. हा युरियाचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे, रेणुसूत्र आहे. तर सुरुवातीला हा युरिया या ओहलरने तयार केला. त्यानंतर मात्र बरीचशी संयुग ही असेंद्रिय संयुगांच्या पासून तयार केली गेली. तर तेही आपल्याला पाहता येईल. पहा, सिन्स देन सेव्हरल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वेअर प्रिपेअर्ड फ्रॉम डिफरंट इनऑर्गॅनिक मटेरियल्स. म्हणजे असेंद्रिय पदार्थांच्या पासून बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कालांतरानं तयार केले गेले. ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स वेअर कंटेन कार्बन ॲज द मेन एलिमेंट इन दॅम. खूपच महत्वाचं वाक्य. ज्या संयुगांच्या मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे. हेन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज ऑल्सो नोन ॲज द केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. सेंद्रिय रसायनशास्त्र जे आहे, ह्या सेंद्रिय रसायनशास्त्राला कार्बनी रसायनशास्त्र म्हटलेलं आहे. कारण का, बऱ्याचशा सेंद्रिय संयुगांच्या मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही म्हणाल हा कार्बन आढळतो कुठं मग? बरोबर ना. ऑकरन्स ऑफ कार्बन, वेअर दॅट कार्बन ऑकर्स. कार्बनचा आढळ कुठं आहे. आता आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या सभोवताली कुठं कार्बन हा आढळतो ते पाहूया बरं. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर कार्बनचं नाव जे दिले गेले तर ते लॅटिन वर्ड जो आहे, लॅटिन शब्द जो आहे कार्बन,
किंवा त्याला कार्बो, कार्बो म्हणजे कोळसा, लॅटिन शब्द कार्बो आहे, कार्बोचा अर्थ आहे कोळसा, आणि म्हणून त्या कोळशापासूनच कार्बनला नाव दिले गेले कार्बन. तर अशा प्रकारचा कार्बन जो आहे तो हा कुठं आढळतो पहा. कार्बन इज फाउंड इन नेचर इन फ्री ॲज वेल ॲज कंपाऊंड स्टेट. मुक्त स्वरूपामध्ये कार्बन आपल्या निसर्गामध्ये आढळतो, म्हणजे फ्री स्टेटमध्ये आढळतो, एकटा आढळतो, किंवा कंपाऊंड स्टेटमध्ये म्हणजे दुसऱ्याबरोबर अभिक्रिया केलेल्या रूपामध्ये हा कार्बन आढळतो. मग वेगळ्या रूपामध्ये आढळणारा कार्बन कशा रूपात आहे ते पाहू बरं. कार्बन इज इन द फ्री स्टेट फाउंड ॲज डायमंड अँड ग्राफाईट. जर आपण निसर्गामध्ये कार्बन जर मुक्त स्वरूपातला मुख्य पाहिला तर तो हिऱ्याच्या स्वरूपामध्ये आणि तो ग्राफाईटच्या रूपामध्ये तो कार्बन आढळतो. त्यानंतर ही जी उदाहरणं जी आहे ती ग्राफाईट या कार्बनची आपल्याला पाहता येईल. हा हिरा आहे, त्यानंतर ग्राफाईट पण आहे, हे ग्राफाईट आहे. मग मुक्त स्वरूपामध्ये हिरा आणि ग्राफाईटच्या रूपामध्ये हा कार्बन आपल्याला आढळतो. त्यानंतर दुसऱ्या इन कंबाईन स्टेटमध्ये जर आपण पाहिलं तर कंबाईन स्टेटमध्ये जर पाहिला तर वेगवेगळे संयुग जे आहेत त्या संयुगांच्या रूपामध्ये हा कार्बन आढळतो. ॲज कार्बन डायऑक्साईड अँड इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट्स सच ॲज कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल और कॅलेमाइन, ZnCO3. जर कंपाऊंडच्या रूपामध्ये आपण जर विचार केला तर कुठं आढळतोय हा कार्बन, तर तो एकतर कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये. आपल्याला माहिती आहे आपण रेस्पिरेशन होत असते, कार्बन डायऑक्साईड मोस्टली आपण बाहेर टाकतो. तर ह्या कार्बन डायऑक्साईडमध्ये महत्त्वाचा घटक आहे कार्बन. वातावरणामध्ये असणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे त्यामध्ये हा कार्बन आहे. वेगवेगळे जे संयुग आहेत, कार्बन कॅल्शियम कार्बोनेट आहे किंवा मार्बल आहे किंवा कॅलेमाइन आहे, ही जी ओर्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या कार्बनचा आढळ आहे. मग हे कशा कशा प्रकारे आहेत पहा. हा कॅल्शियम कार्बोनेट आहे. कुठं कुठं असतो हा कॅल्शियम कार्बोनेट. शहावादी फरशी आहे किंवा तो खडू आहे, खडूमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे. आपण जी दात घासण्यासाठी टूथपेस्ट वापरतो, या टूथपेस्टमध्ये महत्त्वाचा घटक, जास्त घटक जो आहे तो कॅल्शियम कार्बोनेटचा आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला आढळून येतं. त्यानंतर आहे मार्बल. आपल्या घरामध्ये शहावादी फरशी किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मार्बल टाईल्स आपण बसवतो, त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे हे कॅलेमाइन. कॅलेमाइनमध्ये ZnCO3 आहे, रेणुसूत्र. कॅलेमाइनमध्ये कार्बनचा मोठ्या प्रमाणामध्ये आढळ आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, वेगवेगळ्या प्रकारची जी इंधनं आहेत, फॉसिल फ्युएल्स आहेत, खनिज तेल जी आहेत ना, यांच्यामध्ये आपल्याला या कार्बनचा आढळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामध्ये कोल आहे, कोळसा. कोळशामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बनचा आढळ आहे. त्यानंतर पेट्रोलियम. या खनिज तेलापासून वेगवेगळे जे पदार्थ आपण तयार करतो त्यांना आपण पेट्रोलियम म्हणतो. मग पेट्रोल, डिझेल, रॉकेल हे सगळ्यांच्यामध्ये कार्बनचा आढळ आहे, त्यासाठी हे पेट्रोलियम आहे. त्यानंतर नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू जो आहे, नैसर्गिक वायूमध्ये या कार्बनचा आढळ आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, कार्बोनेसियस न्यूट्रिएंट जे आहेत, कार्बोनेसियस न्यूट्रिएंट्स एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, हे सगळे जेवढे अन्नपदार्थ आहेत ना, या सगळ्या अन्नपदार्थांच्या मध्ये कार्बन आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स हे आहेत पहा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स आहेत. या सगळ्यांच्यामध्ये इथं फॅटी मटेरियल आपल्याला दिसतंय, इथं खाली प्रोटीन्स आहेत पहा. या सगळ्यामध्ये आपल्याला कार्बनचा आढळ हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. आणखी कुठे कुठे आहे कार्बन? नॅचरल फायबर्स. इट फाउंड्स इन नॅचरल फायबर्स. दॅट मीन्स कॉटन फायबर्स, वूल फायबर्स, ऑल सिल्क फायबर्स. मग हे जे खादीचे धागे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सिल्कचे धागे आहेत, या सगळ्यांच्यामध्ये कार्बनचा आढळ आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा भाग आपल्याला विद्यार्थी मित्र पाहायचा आहे, ॲलोट्रॉपी, अपरूपता. खूप महत्त्वाचा भाग आहे पहा. निसर्गामध्ये कार्बन आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये आढळतो आणि
हा जो कार्बन आहे वेगवेगळ्या रूपामध्ये आढळणं त्याला आपण म्हणतोय अपरूपता. परंतु वेगवेगळ्या रूपामध्ये आढळणारा कार्बन त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. अशी वेगवेगळी रूपं जरी आपल्याला कार्बनची दिसून आली तर त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. मग आपण तंतोतंत एक्झॅक्ट त्या अपरूपतेची डेफिनेशन आपण पाहू. ॲलोट्रॉफी, डेफिनेशन ऑफ ॲलोट्रॉफी. सम एलिमेंट्स occur in nature. Some elements occurs in nature in more than one form. निसर्गामध्ये काही मूलद्रव्य एकापेक्षा जास्त फॉर्म मध्ये आढळून येतात. The chemical properties of these element forms are the same, but their physical properties are different. खूप महत्वाचे शब्द जे आहेत ना विद्यार्थी मित्र, ते लक्षात ठेवा. इथं केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. हायलाइट केलेत पहा मी त्यासाठी हे शब्द. केमिकल प्रॉपर्टीज आर सेम अँड फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. भौतिक गुणधर्म वेगळे, रासायनिक गुणधर्म सारखे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रूपामध्ये आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंना आपण म्हणतोय ॲलोट्रॉपी, अपरूपता. दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड दी ॲलोट्रॉपी. मग अशा प्रकारची अपरूपता दाखवणारी कोणती कोणती मूलद्रव्ये आहेत? कार्बन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. अशी अनेक मूलद्रव्ये आहेत की ते अशा प्रकारचा अपरूपतेचा गुणधर्म दाखवतात. मराठीमध्ये जर आपण व्याख्या पाहिली अपरूपतेची तर मराठी माध्यमाच्या मुलांनी ही व्याख्या पाठ करायची. निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त रूपात आढळतात. ज्या मूलद्रव्यांच्या अणूंचे भौतिक गुणधर्म सारखे असून रासायनिक गुणधर्म भिन्न असतात त्यांना मूलद्रव्यांची अपरूपे म्हणतात. विद्यार्थी मित्र हो, व्यवस्थित व्याख्या पाठ करून ठेवा. पुढच्या भागाकडे जाऊया आपण. कार्बनची जर बेसिक माहिती आपण पाहिली, मूलभूत माहिती जर आपण पाहिली तर कार्बनची संज्ञा आहे सी. सिम्बॉल ऑफ कार्बन इज सी. देन इट color of that carbon is black except diamond. Diamond is shine in color. Therefore, here is one exception. But other carbon compounds, other carbons are black in nature. Then position of carbon in periodic table. कुठे आहे periodic table मध्ये कार्बनचं स्थान? In group 4th A. गण जो आहे, चौथा ए गण जो आहे त्यामध्ये हा कार्बन आहे. आणि आवर्तन जे आपलं दुसऱ्या आवर्तनामध्ये कार्बनचं स्थान आहे. ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6 अँड ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12. इफ ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6, देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2 and 4. अँड इफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 4, देन व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. तर अशा प्रकारे त्याचा अणुअंक 6 आहे, अणुवस्तुमानांक 12 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे 2 आणि 4 आहे आणि व्हॅलन्सी जी आहे कार्बनची 4 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, जर हा कार्बन ओळखायचा कसा, एवढं काय या कार्बनला महत्व आहे. सकाळी जर आपण झोपेतून उठलो, झोपेतून उठल्यापासून वेगवेगळ्या क्रियांच्या ठिकाणी कुठं कुठं कार्बन आहे, कोणते कोणते पदार्थ आपण वापरतो ते आपण पाहूया. त्यानंतर आपण झोपेतून उठलो, त्यानंतर झोपेतून उठल्यानंतर आपण दात घासायला घेतो. मग दात घासण्यासाठी जो टूथब्रश वापरतो ना त्याच्यामध्ये कार्बन आहे. जी पेस्ट वापरतो त्या पेस्टमध्ये कार्बन आहे. त्यानंतर आपण आंघोळ करतो, आंघोळ करण्यासाठी जे टब वगैरे जे आहेत टबमध्ये कार्बन आहे. जो साबण आपण वापरतो, जे डिटर्जंट्स आपण वापरतो या डिटर्जंट्समध्ये कार्बन आहे. आंघोळ केल्यानंतर आपण कपडे घालतो, वेगवेगळे जे कपडे आपण घालतो या कपड्यांच्या मध्ये कार्बन आहे. त्यानंतर दिवसभर आपण सगळी कामं उरकतो आणि कामं उरकल्यानंतर पुन्हा संध्याकाळी झोपतो. झोपण्यासाठी जे आपण अंथरूण पांघरूण जे वापरतो
या सगळ्यामध्ये कार्बन आहे. आपण डोक्याला जे तेल लावतो तेलामध्ये कार्बन आहे. दिवसभर इकडे तिकडे फिरण्यासाठी जी वाहनं वापरतो त्या वाहनांच्या मध्ये जे आपण इंधन घालतो त्या इंधनामध्ये कार्बन आहे. त्यानंतर आणखी कुठे कुठे आहे ते पाहूया. वेगळ्या प्रकारची औषधं जी आपण वापरतो, वेगळ्या प्रकारच्या गोळ्या ज्या आपण वापरतो, टॅबलेट ज्या वापरतो त्यांच्यामध्ये कार्बन आहे. त्यानंतर वेगळ्या कॅप्सूल जे आहेत त्या कॅप्सूल्समध्ये कार्बन आहे. वेगळे इंधन जे आहेत, फ्युएल जे आहे ते फ्युएलमध्ये कार्बन आहे. सगळे पेट्रोलियम पदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये कार्बन आहे. यानंतर सगळे ह्या ज्या वस्तू तुम्ही दिसतायत, पॉलिमर जे दिसत आहे तुम्हाला, सगळ्याच्या प्लास्टिकच्या वस्तू दिसत आहेत यांच्यामध्ये कार्बन आहे. वेगळ्या वस्तू आपल्या या दैनंदिन वापरातल्या या वस्तू आहेत, बरोबर ना. या सगळ्या दैनंदिन वापरातल्या जेवढे चटई आहे किंवा वेगळ्या प्रकारचे टब आहेत, मग आहे, कॅन आहे, सगळ्या हे जेवढे प्लास्टिक आहे ना या सगळ्यांच्या मध्ये कार्बन आहे. मग विद्यार्थी मित्र हो, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, एवढे लाखो प्रकारचे प्राणी आपण पाहतो या निसर्गामध्ये आहेत. या प्रत्येक प्राण्याच्या शरीरामध्ये कार्बन आहे. मग निवळ प्राण्यांच्या शरीरामध्ये कार्बन आहे का? नाही. वेगवेगळ्या वनस्पती जे आहेत या वनस्पतींच्या मध्ये सुद्धा कार्बन हा महत्वाचा घटक आहे. निसर्गामध्ये जेवढ्या लाखो प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसत आहेत ना या प्रत्येकामध्ये महत्वाचा घटक हा कार्बन आहे. यानंतर मग हा कार्बन जो आहे वेगवेगळे अन्न पदार्थ जे आपण खातो, समोर आपल्याला अन्न पदार्थ दिसतोय, अन्न पदार्थामध्ये कार्बन आहे. आपण जे दररोजचा आहार घेतो विद्यार्थी मित्र हो, आहार पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं असेल ना. असा जो प्रत्येक पदार्थ आपण जो खातोय ना यामध्ये कार्बन आहे. इन ऑल न्यूट्रिएंट्स, इन ऑल फूड इन्ग्रेडियंट्स, कार्बन इज ए मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट इन दॅट न्यूट्रिएंट्स. कार्बन हा महत्वाचा पदार्थ या प्रत्येक अन्न पदार्थामध्ये आहे. आणखी जे भाजीपाला वगैरे आहे या सगळ्यांच्या मध्ये सगळा कार्बनचा महत्वाचा घटक आहे. विद्यार्थी मित्र हो, मग असा जो कार्बन आहे हा कार्बन ओळखायचा कसा? कोणत्यामध्ये कार्बन आहे, कोणत्या पदार्थामध्ये कार्बन नाही, कसं ओळखायचं? बर्निंग ऑफ कार्बन कंपाऊंड्स. जर कार्बनी पदार्थाचं आपण ज्वलन केलं म्हणजे पहा, जो काही पदार्थ आहे त्याचं आपण ज्वलन केलं, त्याला जाळलं आणि जाळल्यानंतर ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जाळलं, कार्बन डायऑक्साईड वायू त्यामधून बाहेर पडत असेल. कार्बन डायऑक्साईड काय आपल्याला ओळखता यायचं नाही डोळ्यानं, बरोबर ना. परंतु जर खाली इथं कार्बन शिल्लक राहत असेल, कोळसा शिल्लक राहत असेल तर त्या पदार्थामध्ये कार्बन आहे की नाही? सोपं. ज्याच्या ज्वलनानं कार्बन शिल्लक राहतो. अगदी साधी गोष्ट आहे, घरामध्ये एखादी भाजी करपली, दूध करपलं, खाली कोळसा शिल्लक राहतो, मग त्यामध्ये कार्बन हा पदार्थ आहे, समजून चालायचं. तर अशा प्रकारचं आपल्या दररोजच्या जीवनामध्ये किती अन्नपदार्थ आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्याच्यामध्ये कार्बन आहे. तर साधी सोपी पद्धती आहे, त्याचं ज्वलन केलं, कार्बन शिल्लक राहत असेल तर आपण म्हणायचं की त्यामध्ये कार्बन आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज एलोट्रॉप्स ऑफ कार्बन. वेगळ्या प्रकारची कार्बनची अपरूप जी आहे ती कार्बनची अपरूप आपल्याला पाहिजेत. मोस्टली दॅट एलोट्रॉप्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. इन दॅट फर्स्ट वन इज दी क्रिस्टलाइन फॉर्म. स्फटिकरूप असणारी जी अपरूप आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. यामध्ये क्रिस्टलाइन फॉर्म हॅज अ रेग्युलर अँड डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. जे अशी अपरूप आहेत स्फटिकरूप असणारी, त्यांच्यामध्ये असणारी जी रचना आहे ती निश्चित अशा प्रकारची रचना त्यांच्यामध्ये असते. त्यानंतर अशा प्रकारची जी अपरूप आहेत दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. स्फटिकरूप असणारी जी अपरूप आहेत त्यांचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कसा आहे? जास्त आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या स्फटिकरूप अपरूपांच्या मध्ये डेफिनाइट जिओमेट्रिकल शेप असतो. भौगोलिक अशी भौमितिक रचना जी आहे, भौगोलिक असा आकार त्यांना प्राप्त झालेला असतो. शार्प एजेस, त्यांची जी कडा आहेत त्या कडा कशा असतात? तीक्ष्ण असतात. आणि प्लेन सरफेस असतात. ज्या बाजू आहेत
बाजू ज्या आहेत त्या कशा असतात, सपाट असतात. बाजू सपाट असणारे अशा प्रकारचे क्रिस्टलाइन असणारे हे फॉर्म्स आहेत. क्रिस्टलाइन फॉर्म्स shows the three different carbon has the three crystalline allotropes. 3 प्रकारचे स्फटिकरूप अपरूप हा कार्बन दाखवतो. त्यातला पहिला जो आहे तो आहे डायमंड. फर्स्ट वन इज डायमंड, सेकंड वन इज ग्राफाइट अँड थर्ड वन इज दी फुलेरिन. अशा प्रकारची डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन अशा प्रकारची 3 अपरूप कार्बनची आहेत, स्फटिकरूप असणारी. प्रत्येकाची माहिती जी आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ती करून घेणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया डायमंड. डायमंड आर फाउंड इन इंडिया, मेनली इन गोवळकोंडा कर्नाटक अँड पन्ना मध्य प्रदेश. भारतामध्ये जर आपण पाहिलं गोवळकोंडा, कर्नाटकमध्ये असणारं गोवळकोंडा या ठिकाणी हिऱ्याचा आढळ आहे. मध्य प्रदेशमध्ये असणारं पन्ना या ठिकाणी हिऱ्याचा आढळ आहे. साऊथ आफ्रिका किंवा ब्राझील किंवा बेल्जियम किंवा रशिया, अमेरिका या सगळ्या देशांच्या मध्ये आपल्याला या हिऱ्याचा आढळ जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हिऱ्याची रचना कशी आहे ती पाहून घ्या. इन डायमंड एव्हरी कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू 4 नेबरिंग ॲटम्स. विद्यार्थी मित्रांनो या हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बन हा इतर शेजारच्या 4 कार्बनला जोडलेला असतो. हायलाइट केलेला आहे पहा या ठिकाणी, बॉन्डेड टू 4 नेबरिंग ॲटम्स. शेजारच्या 4 अणूंना त्यानं काय केलेलं आहे, बंध निर्माण केलेला आहे. प्रत्येक कार्बन हा शेजारच्या 4 कार्बनला जोडलेला आहे. बाय कोव्हॅलंट बॉन्ड, सहसंयोजी बंधानं तो जोडलेला आहे. ड्यू टू दिस 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर डायमंड बिकम व्हेरी हार्ड. ड्यू टू दिस 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणून काय झालंय, प्रत्येक कार्बन शेजारच्या 4ला जोडलेला आहे म्हणून 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. त्रिमितीय रचना या कार्बनची दिसून येते आणि ड्यू टू दॅट 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कार्बन इज व्हेरी हार्ड. म्हणून आपण पाहतोय की त्रिमितीय रचना या कार्बनची असल्यामुळं कार्बन हा अत्यंत हा जो हिरा आहे तो अत्यंत कठीण असतो. रचना पाहूया आपण. अशा प्रकारचा हिरा तुम्ही पाहिला असेल, पाहिलाय ना? नसेल पाहिला तर कुठेतरी पिक्चरमध्ये किंवा एखाद्या चित्रामध्ये तर पाहिला असेल. त्याची रचना, अंतर्गत अणूंची रचना अशी विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. आता इथं पहा, प्रत्येक कार्बन जो आहे तो शेजारच्या 4 कार्बनला जोडलेला आहे. इथं हा कार्बन घेऊया 1, त्यानंतर इथं 2, त्यानंतर इथं 3, इथं 4 कार्बनला जोडलेला आहे. इथला कार्बन घेऊ, वरती 1 कार्बन, दुसरा 2 कार्बन, तिसरा 3 कार्बन, इथं 4 कार्बन. प्रत्येक कार्बन जो आहे असा इतर 4 कार्बनला जोडलेला आहे. हा कार्बन घेतला तर 1, इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. प्रत्येक कार्बन जो आहे असा 4 कार्बनला, इतर 4 कार्बनला जोडलेला आहे. म्हणून त्याचं जे रचना आहे, त्रिमितीय रचना त्याची तयार झालेली आहे. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जे आहे या डायमंडचं तयार झालेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, या डायमंडच्या काय काय प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येतील. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायमंड, काय काय वैशिष्ट्य, काय काय गुणधर्म आपल्याला या डायमंडचे सांगता येतील. एक एक वैशिष्ट्य पाहू. ब्रिलियंट अँड प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट. पहिलं वैशिष्ट्य आहे हिऱ्याचं की तो खूप कठीण आहे. शुद्ध हिरा जो आहे तो अत्यंत कठीण आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य पाहू. द डेन्सिटी ऑफ डायमंड इज 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणून त्याची घनता जर आपण पाहिली तर या हिऱ्याची घनता 3.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. त्यानंतर पुढचा गुणधर्म पाहूया. तर मेल्टिंग पॉईंट ऑफ डायमंड इज 3500 डिग्री सेंटीग्रेड, 3500 अंश सेल्सिअस एवढा द्रवणांक या हिऱ्याचा आहे. पण डायमंड इज हिटेड ॲट 800 डिग्री सेंटीग्रेड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इट फॉर्म्स कार्बन डायऑक्साईड. जर या हिऱ्याचं आपण 800 अंश सेल्सिअस बरोबर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर त्यापासून फक्त कार्बन डायऑक्साईड वायूच त्यामधून
बाहेर पडतो. इन दिस प्रोसेस नो अदर प्रोडक्ट बिसाइड CO2 इज फॉर्म. कार्बन डायऑक्साईड सोडून दुसरा कोणताही पदार्थ त्यांच्या ज्वलनातून तयार होत नाही. डायमंड डज नॉट डिझॉल्व इन एनी सॉल्व्हंट. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे, कार्बन कोणत्याही सॉल्व्हंटमध्ये, कोणत्याही द्रावकामध्ये कार्बन सोल्युबल नाही, द्रावणीय नाही. म्हणून तर त्याला एवढं महत्व आहे डायमंडला. ऍसिड्स और बेस हॅव नो इफेक्ट ऑन डायमंड. हिऱ्यावर आम्ल किंवा आम्लारी दोन्हींचाही काही परिणाम होत नाही. त्यानंतर पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज इट डज नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. डायमंडमधून, हिऱ्यामधून विद्युत धारा वाहत नाही. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण का? तर या हिऱ्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत, मुक्त इलेक्ट्रॉन्स हिऱ्यामध्ये आढळत नाहीत. म्हणून आपण म्हणतोय की डायमंड इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन नेक्स्ट पॉइंट इज युजेस ऑफ डायमंड. कुठं कुठं उपयोग होतो डायमंडचा, हिऱ्याचा उपयोग कुठं कुठं होतो? सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे, इट इज यूज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. काच कापण्यासाठी ही जी हिरकणी वापरली जाते, हिरकणी पाहिली असेल तुम्ही विद्यार्थी मित्र हो, याला हिरकणी म्हणतात. इथं हिरकणीच्या टोकाला इथं हिरा बसवलेला असतो आणि हिरा अत्यंत कठीण असल्यामुळं काचेसारखा पदार्थ कापण्यासाठी या डायमंडचा उपयोग होतो. वेगवेगळ्या प्रकारचे उपकरणं काचा कापण्यासाठी वापरले जातात. अशा प्रकारचं ग्राइंडिंग मशीन आहे, या ठिकाणी इथं हिरा वापरलेला असतो. वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स या ठिकाणी वापरले जातात. या प्रत्येकामध्ये हिरा बसवलेला असतो आणि काच कापण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि आणखी एक महत्त्वाचं की या ठिकाणी असणारं जे रॉक ड्रिलिंग आहे जी पहार असते, इथं दिसेल तुम्हाला टोकाला इथं हिरे बसवले आहे. कठीण असे खडक फोडण्यासाठी जे रॉक ड्रिलिंग मशीन वापरतात, यामध्ये हिऱ्याचा वापर हा केला जातो. त्यानंतर पुढचा उपयोग आपण पाहूया, सेकंड यूज ऑफ डायमंड. डायमंड आर यूज्ड इन ऑर्नामेंट्स. हे आपल्या परिचयाचं आहे, बरोबर ना? वेगवेगळ्या प्रकारचे आपण दागदागिने घालतो, यांच्यामध्ये हिरे बसवलेले असतात. त्यामध्ये मग अंगठी असेल किंवा बांगड्या असतील किंवा नेकलेस वगैरे असतील, या सगळ्यांच्या मध्ये डायमंडचे बसवलेले असतात आणि डायमंडचे दागिने, हिऱ्यांचे दागिने आपण वापरतो. त्यानंतर पुढचा उपयोग आहे महत्त्वाचा, डायमंड यूज्ड इन न्यूज. दॅट न्यूज आर यूज्ड इन आय सर्जरी. आपण जी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करतो आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करताना वरचा जो रेटिना वगैरे जो भाग आहे तो बाजूला करण्यासाठी किंवा तिथला छेद घेण्यासाठी जी उपकरणं वापरली जाते, चाकू वापरले जातात ना, त्यांच्या टोकाला अशा प्रकारचा हिरा बसवलेला असतो, जेणेकरून ती शस्त्रक्रिया सोपी व्हावी. तर या ठिकाणी लक्षात येईल, आपल्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करताना या न्यूज ज्या वापरले जातात, ज्या चाकू वापरले जातात, त्यांच्या टोकांना हा हिरा बसवलेला असतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा उपयोग आहे विद्यार्थी मित्र हो, डायमंड डस्ट इज यूज्ड फॉर पॉलिशिंग अदर डायमंड्स. इतर जे डायमंड आहेत, इतर डायमंडला पॉलिश करण्यासाठी, इतर हिऱ्यांना पॉलिश करण्यासाठी ही पूड जी आहे, हिऱ्याची, दुसऱ्या हिऱ्यांची पूड वापरली जाते. अशा प्रकारचं पॉलिशिंग करण्याची ही हत्यारं आहेत, पॉलिश करण्यासाठी या हिऱ्याच्या पूडचा उपयोग केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आणखी एक महत्त्वाचा उपयोग आपल्याला हिऱ्याचा पाहायचा आहे. डायमंड इज यूज्ड टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस अँड इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. जेव्हा आपण या अंतराळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कृत्रिम उपग्रह सोडतो, या कृत्रिम उपग्रहांचे जे खिडक्या आहेत, या खिडक्यांच्या मध्ये डायमंड बसवलेले असतात किंवा या खिडक्याच डायमंड पासून तयार केलेल्या असतात. कारण वेगवेगळ्या प्रकारची प्रारणं ज्या खिडक्यांच्या मधून आतमध्ये येऊ शकतात, त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी हिरे बसवलेले असतात. वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह जे आपण अवकाशामध्ये सोडतो, त्या उपग्रहांच्या मध्ये हिऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला असतो आणि म्हणून अशा प्रकारचे कृत्रिम उपग्रह किंवा अंतराळ
यांच्यामध्ये हिऱ्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्र हो, आपण जसं हिऱ्याची माहिती पाहिली तशी आपण आता ग्रॅफाईटची माहिती पाहूया. ग्रॅफाईट इज फाउंड इन नॅचरल स्टेट इन रशिया, न्यूझीलंड, अमेरिका, इंडिया. निसर्गामध्ये नैसर्गिक रित्या रशियामध्ये, न्यूझीलंडमध्ये, भारतामध्ये, अमेरिकेमध्ये याचा आढळ आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो, जे या ग्राफाईटचं अस्तित्व जे आहे ते निकोलस जॅक्विस क्वांटी यांनी 1795 मध्ये सांगितलेलं होतं. आणि मग त्यांनी सांगितलं की ग्राफाईट हे काय आहे, मातीबरोबर या ग्राफाईट मिसळून त्यांच्यापासून पेन्सिल त्यांनी तयार केलेली होती. ही जी प्रोसेस आहे, ही जी पद्धती आहे, या शास्त्रज्ञानं 1795 मध्ये आपल्याला माहीत करून दिलेली आहे. तर अशा प्रकारचं रशिया, न्यूझीलंड, इंडिया या देशांच्या मध्ये ग्राफाईटचं आढळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कशा प्रकारची रचना आहे पहा ग्राफाईटची. जशी आपण हिऱ्याची पाहिली तशी ग्राफाईटची समजावून घेऊ. एव्हरी कार्बन ॲटम इन ग्राफाईट इज बॉन्डेड टू 3 other carbon atoms in such a way that a hexagonal layered structure is formed. पहा, हिऱ्यामध्ये एका कार्बनला 4 कार्बन जोडलेले होते. इथं मात्र एका कार्बनला 3 कार्बन जोडलेले आहेत आणि त्याच्यापासून हेक्झॅगोनल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हेक्झॅगोनल, हेक्झा मीन्स 6, हेक्झॅगोनल मीन्स 6, हेक्झा मीन्स 6, 6 कोन असणारी रचना, षटकोनाकृती रचना तयार झालेली आहे ग्राफाईटची. आणि म्हणून असा जो लेअर आहे तो या ग्राफाईटचा लेअर तयार झालेला असतो, थर तयार झालेला असतो. अ ग्राफाईट क्रिस्टल इज मेड अप ऑफ मेनी सेट्स. अनेक थर एकावर एक तयार बसून उच्च दाबाखाली एकावर एक थर बसतात, त्यांच्यापासून ग्राफाईट तयार झालेलं असतं. दीज लेयर्स स्लिप ओव्हर इच अदर ऑन अप्लाइंग प्रेशर. एकावर एक बसलेले असतात, वरून दाब पडलेला असतो आणि त्यामुळं ही ग्राफाईट तयार झालेलं असतं. वन लेअर ऑफ ग्राफाईट इज कॉल्ड द ग्राफिन. सिंग्युलर वी कॅन से ग्राफिन. एक जो थर आहे ना ग्राफाईटमध्ये असलेला त्याला म्हणायचं ग्राफिन. ग्राफिनचा थर आहे. त्यानंतर रचना आपण विद्यार्थी मित्र समजावून घेऊया. यामध्ये कशा प्रकारची रचना आहे. इथे हेक्झॅगोनल दिसेल तुम्हाला, षटकोनाकृती रचना दिसते. काळ्या रंगाचे जे बॉल्स दिसत आहेत ते कार्बन आहे आणि कार्बन कार्बन असे बंधाने जोडलेले आहेत. आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे की प्रत्येक कार्बन जो आहे शेजारच्या 3 कार्बनला जोडलेला आहे. इथला पाहूया, एक कार्बन या ठिकाणी असणारा इथं जोडलाय, इथं जोडलाय, इथं जोडलाय, 3 कार्बनला जोडलाय. या ठिकाणचा कार्बन पाहू, 1 2 3. प्रत्येक कार्बन जो आहे इतर 3 कार्बनला जोडलेला आहे. आता इथं आपण म्हटलं होतं पहा, एक जो थर आहे त्याला म्हणतात ग्राफिन. या ठिकाणी असणारा एक थर, मध्ये असणारा एक थर, या ठिकाणी असणारा एक थर, असे जे एकावर एक थर उच्च दाबाखाली बसलेले असतात. आणि म्हणून अशा प्रकारचं ग्राफाईट तयार होताना वेगळ्या लेयर्स पासून तयार झालेलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्र हो, फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे फ्री इलेक्ट्रॉन्स या एका थराकडून दुसऱ्या थराकडं मूव्ह होत असतात. मुक्त इलेक्ट्रॉन जे आहेत एका थराकडून दुसऱ्या थराकडं हालचाल करत असतात. म्हणून यामधून विद्युत धारा वाहते. इथं सुद्धा प्रत्येक कार्बन इतर 3 कार्बनला जोडलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, अशा या ग्राफाईटचे जर गुणधर्म आपण पाहिले तर काय काय गुणधर्म हा ग्राफाईट दाखवतो ते समजावून घेऊया. ग्राफाईट फाउंड इन नेचर इन ब्लॅक, सॉफ्ट, ब्रिटल अँड स्लिपरी. निसर्गामध्ये हा ग्राफाईट कसा आढळतोय? काळ्या रंगामध्ये आहे, तो सॉफ्ट आहे, मऊ आहे, ब्रिटल म्हणजे ठिसूळ आहे, अँड स्लिपरी म्हणजे गुळगुळीत आहे. स्लिपरी निसरडा, स्लिपरी म्हणजे निसरडा, गुळगुळीत आहे असा ग्राफाईट. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर इनसाइड ईच लेअर ऑफ ग्राफाईट फ्री इलेक्ट्रॉन्स इज देअरफॉर मूव्ह कंटिन्युअस विदिन दी एंटायर लेअर. 2 थरांच्या मध्ये असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रत्येक लेअरमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय होतात, 2 लेयर्समध्ये काय होतात, फ्रीली मूव्ह होत असतात. दॅट इज वाय ग्राफाईट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून ग्राफाईट जे आहे विद्युत धारेचं चांगल्या प्रकारचं सुवाहक आहे. त्यानंतर
अशा प्रकारचे जर का आपण छोटासा प्रयोग करून पाहिला विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहिती पेन्सिलमध्ये ग्राफाईट आहे. मग या पेन्सिलच्या दोन्ही टोकांना आपण अशा क्रोकोडाईल पिन जोडल्या, चिमटे जोडले आणि हे चिमट्यांना आपण वायर जोडल्या आणि हे जर बॅटरीला जोडलं आणि इथं मध्ये बल्ब जोडलेला आहे, तर आपल्या लक्षात येईल की हा बल्ब जो आहे, आपण जेव्हा प्लग कळ दाबतो तेव्हा त्या बल्ब पेटतात. त्यावरून आपल्या लक्षात येईल की या ग्राफाईटमधून विद्युतधारा वाहते. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपण पाहूया ग्राफाईटचा. ड्यू टू द लेअर स्ट्रक्चर ऑफ ग्राफाईट कॅन बी युज्ड फॉर रायटिंग ऑन पेपर. असा लेअर स्ट्रक्चर असल्यामुळं आपण पेपरवर लिहिण्यासाठी पेन्सिलचा वापर जो आहे तो करत असतो. आपल्याला परिचयाची असणारी ही पेन्सिल आहे आणि पेपरवर लिहिण्यासाठी या पेन्सिलचा वापर आपण करत असतो. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ ग्राफाईट इज 1.9 to 2.3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हिऱ्याची 3.5 आहे, ग्राफाईटची 1.9 ते 2.3 ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब आहे. त्यानंतर पुढचा गुणधर्म ग्राफाईट डज नॉट डिझॉल्व इन मोस्ट सॉल्व्हंट्स. ग्राफाईट सुद्धा बऱ्याचशा द्रावकांच्या मध्ये द्रावणीय नाही. काही ठराविक द्रावकांच्या मध्ये आहे, परंतु बऱ्याचशा द्रावकांच्या मध्ये हा ग्राफाईट द्रावणीय नाही. देन नेक्स्ट पॉइंट इज द यूज ऑफ ग्राफाईट. काय काय उपयोग होतो ग्राफाईटचा आत्ताच आपण पाहिलं. महत्त्वाचा उपयोग आहे ग्राफाईट इज युज्ड फॉर मेकिंग ल्युब्रिकंट्स. वंगण म्हणून. वंगण कशासाठी वापरतात? ल्युब्रिकंट म्हणजे वंगण. वेगवेगळे जे मशिनरी आहेत एकावर एक घासतात आणि घासू नयेत म्हणून वेगवेगळ्या मशिनरींच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिअर्स असतात. हे गिअर्स एकमेकांच्या मध्ये जर का सतत घर्षण होत राहिलं तर ते गिअर्स निकामी होतील आणि त्यांचं घर्षण कमी व्हावं म्हणून वंगण वापरतात. आणि म्हणून वंगण तयार करण्यासाठी तर अशा प्रकारे या ग्राफाईटचा उपयोग होतो. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गिअर्स आहेत आणि या गिअर्समध्ये आपण जे ऑइल वापरतो ते ऑइल हे ग्राफाईटपासून तयार केलेलं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे ल्युब्रिकंट जे आहेत हे सगळे ल्युब्रिकंट्स आपण या ग्राफाईटपासून तयार केलेले असतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा उपयोग विद्यार्थी मित्र, ग्राफाईट इज युज्ड फॉर द मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड्स. ॲल्युमिनियमचं 10वीला आहे पहा, ॲल्युमिनियमचं निष्कर्षण. ॲल्युमिनियमच्या विद्युत अपघटनी गटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून ग्राफाईटच्या कांड्या वापरतात. या ठिकाणी इथं आहेत पहा ॲनोड. ॲनोड म्हणून इथं ज्या बुडवलेल्या आहेत ना या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनमध्ये या ग्राफाईटच्या कांड्या बुडवलेल्या आहेत आणि या ग्राफाईटच्या कांड्या तयार करण्यासाठी ग्राफाईटचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा उपयोग आहे ग्राफाईट इज युज्ड फॉर द पेन्सिल. पेन्सिल तयार करण्यासाठी ग्राफाईटचा उपयोग हा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक उपयोग आपल्याला सांगता येईल. ग्राफाईट युज्ड इन पेंट्स अँड पॉलिश. वेगवेगळ्या प्रकारचे रंग तयार करण्यासाठी, विशेषतः काळा रंग तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं जी आहेत त्या वाहनांना पॉलिश करण्यासाठी. चकाकणारी वाहनं तुम्ही पाहिली असतील. इथं एक कार दाखवलेली आहे पहा. या कारमध्ये कारला पॉलिश करण्यासाठी या अशा प्रकारच्या ग्राफाईटचा उपयोग हा होत असतो. युजेस जे आहे ते युजेस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ग्राफाईट युज्ड इन आर्क लॅम्प्स विच गिव्स ए व्हेरी ब्राईट लाईट. आर्क लॅम्प जे आहेत, आर्क लॅम्प तयार करण्यासाठी अशा प्रकारचे आर्क लॅम्प तुम्ही पाहिले असतील. आर्क लॅम्प तयार करण्यासाठी या ग्राफाईटचा उपयोग केला जातो आणि त्यांच्यापासून खूप तेजस्वी असणारा प्रकाश जो आहे तो आपल्याला मिळतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अपरूप आहेत, स्फटिकरूप अपरूप जे आहेत ते लक्षात ठेवा. त्यांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. जर तुम्हाला फरक विचारला तर फरक तुम्हाला लिहिता आला पाहिजे. हिरा, ग्राफाईट आणि त्यांचे उपयोग जे आहेत ते मांडता आले पाहिजेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा अपरूप आहे फुलेरिन. फुलेरिन हे तिसरं अपरूप आहे पहा या कार्बनचं. या फुलेरिनची रचना जर पाहिली तर अशा प्रकारची तुम्हाला रचना दिसेल. आता द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फुलेरिन इज बकमिन्स्टर फुलेरिन. मग जर उदाहरण आपण फुलेरिनचं पाहिलं तर हा बकमिन्स्टर फुलेरिन जो आहे की ज्याला आपण कार्बन 60 म्हणतो, कार्बनची 60 ही संख्या असणारं स्ट्रक्चर म्हणजे फुलेरिन आहे. दिस इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन इज नेम्ड फुलेरिन आफ्टर द आर्किटेक्ट रिचर्ड बकमिन्स्टर फुलर बिकॉज द स्ट्रक्चर ऑफ C60 resembles the structure of the
जिओडेसिक डाऊन. सगळ्यात सुरुवातीला हे जे आर्किटेक्ट आहेत, ज्या आर्किटेक्टनं वास्तुविशारद आपल्याला म्हणावं लागेल, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद. या वास्तुविशारदानं सुरुवातीला एक गोल घुमट तयार केलेला होता, गोलाकार घुमट तयार केलेला होता आणि सगळ्यात सुरुवातीला, आणि मग त्या घुमटासारखा आकार या फुलेरींचा आहे म्हणून त्याच शास्त्रज्ञाचं नाव या अपरूपाला दिलं गेलेलं आहे. मग बकमिन्स्टर फुलर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, रिचर्ड बकमिन्स्टर फुलर, आणि म्हणून फुलेरीन नाव जे आहे या अपरूपाला दिलं गेलेलं आहे. ही डिझाईन म्हणजे सुरुवातीला त्यांनी अशा प्रकारचं डिझाईन केलेलं जो घुमट होतं त्यावरून हे नाव दिलं गेलेलं आहे. स्मॅली वेअर गिव्हन टू नोबेल प्राइज इन केमिस्ट्री. कर्ल अँड रिचर्ड स्मॅली वेअर गिव्हन द नोबेल प्राइज इन केमिस्ट्री इन 1996 फॉर द डिस्कवरी ऑफ दिस कार्बन एलेक्ट्रॉफ फुलेरीन. मग या 1996 म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये या फुलेरीनच्या शोधाबद्दल या दोन शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज जे आहे ते दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे जे फुलेरीन आहे त्याच्या काय काय प्रॉपर्टीज आपल्याला पाहता येईल. तर मॉलिक्युल्स ऑफ फुलेरीन्स आर फाउंड इन फॉर्म ऑफ बकी बॉल्स अँड बकी ट्यूब्स. मग हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे रेणू आहेत ना, हे असे बकी बॉल याला म्हटलेलं आहे. या बकी बॉलच्या स्वरूपामध्ये फुलेरीन आपल्याला दिसून येतं, किंवा अशा बकी ट्यूब्स आहेत, लांबची लांब अशा ट्यूबचा आकार यांना प्राप्त झालेला आहे आणि म्हणून निसर्गामध्ये अशा प्रकारच्या रूपामध्ये हे फुलेरीन आढळतं. देर आर 30 to 900 कार्बन ॲटम्स इन वन मॉलिक्युल ऑफ फुलेरीन. एक रेणू जर आपण पाहिला ना तर वेगळ्या प्रकारचे 30 ते 900 एवढ्या संख्येनं कार्बनचे अणू त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. फुलेरीन आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच एज कार्बन डायसल्फाइड, क्लोरोबेन्झिन और टोल्यून. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय द्रावक जे आहेत ना, सेंद्रिय द्रावकांच्या मध्ये हा जो फुलेरीन आहे तो द्रावणीय असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, युजेस आपल्याला पाहावे लागतील फुलेरीनचे. कुठं कुठं फुलेरीनचा उपयोग होतो. फुलेरीन्स आर नेम्ड ॲज ए इन्सुलेटर. फुलेरीन्स आर युज्ड ॲज ए इन्सुलेटर. विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वाचा उपयोग आहे पहा. वीज संवाहक. ज्या ठिकाणी आपल्याला विद्युतधारा वाहू द्यायची नाही अशा ठिकाणी हे फुलेरीन वापरतात. कुठं कुठं अशा प्रकारचे मोठे मोठे टॉवर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक पोल्सवरती तुम्ही हे असे उपकरणं पाहिलेत का? अशा वरती मणी वगैरे असे पाहिलेत का? असे पाहिले असतील पहा. मोठे मोठे जे टॉवर असतात, टॉवरवरती अशा प्रकारचे हे मणी वापरले असतात. हे वीज संवाहक आहेत फुलेरीन. म्हणून हे वीज संवाहक उपकरणं तयार करण्यासाठी या फुलेरीनचा महत्त्वाचा उपयोग आहे. इट इज युज्ड ॲज ए कॅटलिस्ट. उत्प्रेरक म्हणून कुठं? इन वॉटर प्युरिफिकेशन. आपण पाणी शुद्धीकरण करण्यामध्ये जी उपकरणं वापरतो, वॉटर फिल्टर जो वापरतो, या वॉटर फिल्टरमध्ये फुलेरीन वापरलेलं असतं. अँड इट इज ऑल्सो युज्ड इन सर्टन टेम्परेचर एक्झिबिट्स सेमी सुपर कंडक्टिव्हिटी, अतिवाहकता. खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे हा विद्यार्थी मित्र. सुपर कंडक्टिव्हिटी, सुपर, एक्स्ट्रा, अति. वाहकता यामध्ये आहेच, परंतु सुपर कंडक्टिव्हिटी, अतिवाहकता, की जेणेकरून जर आपला इतर जी मूलद्रव्ये आपण घेतली त्यांच्यामध्ये जेवढी सुवाहकता आहे त्यापेक्षा ठराविक तापमानाला अतिवाहकता किंवा ठराविक कंडिशनला अतिवाहकता हा फुलेरीन दाखवतो आणि म्हणून सुपर कंडक्टर म्हणून या फुलेरीनचा वापर हा केला जातो. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, नॉन क्रिस्टलाइन जे अपरूप आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. अस्फटिक जी अपरूप आहेत त्यांचा आपण अभ्यास करूया. कोणती कोणती अस्फटिक रूप अपरूप आहेत, यांच्यामध्ये कशा प्रकारची रचना असते ती आपण पाहूया. द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इन दिस फॉर्म इज नॉट रेग्युलर. यांच्यामध्ये जी रचना आहे ती आपल्याला निश्चित प्रकारची रचना या अपरूपांच्या मध्ये दिसून येत नाही. पहिलं जे अपरूप आहे ते आहे कोल. त्याला म्हणायचं दगडी कोळसा. कोल इज अ फॉसिल फ्युएल. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. खनिज
इंधन म्हणून आपल्याला दगडी कोळसा जो आहे तो वापरला जातो. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे घटक कोणते कोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. इट ऑल्सो कंटेन्स नायट्रोजन, फॉस्फरस अँड सल्फर. या दगडी कोळशामध्ये नायट्रोजन सुद्धा असतो, सल्फर सुद्धा असतो आणि त्याचबरोबर फॉस्फरस सुद्धा त्यामध्ये आहे. इट ऑकर्स इन सॉलिड स्टेट. इट इज 4 टाइप्स. पहा, हा जो दगडी कोळसा आहे तो आपल्याला महत्त्वाचा म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये आढळतो आणि त्याचे या दगडी कोळशाचे 4 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे, त्याचे कोणते कोणते एलोट्रॉप्स आहेत, क्रिस्टलाइन कोणते, ॲमॉर्फस कोणते, व्यवस्थित लक्षात ठेवा. दगडी कोळशाचे 4 प्रकार आहेत ते आपण पाहूया आता कोणते कोणते आहेत ते. त्यातला पहिला आहे पीट. फॉर्मेशन ऑफ पीट इज द फर्स्ट स्टेप इन द फॉर्मेशन ऑफ coal. It contains a high proportion of water and less than 60% of carbon. Therefore, not much heat can be obtained from it. विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात सुरुवातीची पायरी जी आहे ना दगडी कोळसा तयार होण्याची, ती म्हणजे आहे पीठ. यामध्ये 60% पेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये त्यामध्ये कार्बनचं प्रमाण असतं आणि पाण्याचं प्रमाण जे आहे यामध्ये जास्त असतं. तर अशा प्रकारचा हा सगळ्यात सुरुवातीचा पीठ आहे. अर्थातच जर 60% पेक्षा कमी कार्बनचं प्रमाण आहे तर त्यामधून मिळणारी उष्णता जी आहे ती सुद्धा कशी असते? खूप कमी असते. त्यानंतर दुसरं जे अपरूप आहे दगडी कोळशाचं, लिग्नाइट. पीट वॉज ट्रान्सफॉर्म इन टू लिग्नाइट ड्यू टू इन्क्रीज प्रेशर अँड टेम्परेचर इनसाइड द अर्थ. म्हणजे सुरुवातीचं जे पीठ आहे ना त्याच्यावरती या पृथ्वीचा दाब वरून पडतो. वरून दाब पडला, तापमान मिळालं की काय होतं, त्यामध्ये असणारं पाणी जे आहे ते पाणी निघून जातं आणि पाणी बाजूला निघून गेलं की कशाचं प्रमाण वाढणार आहे? कार्बनचं प्रमाण वाढणार आहे, पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे. कार्बनचं प्रमाण वाढलं. सुरुवातीला पीठमध्ये 60% पेक्षा कमी होतं कार्बनचं प्रमाण. आता किती झाले पहा बरं, 60 ते 70% आता प्रमाण आहे. मग या लिग्नाइटमध्ये 60 ते 70% कार्बनचं प्रमाण आहे आणि ही दुसरी पायरी आहे. कशाची? दगडी कोळसा तयार होण्याची. तिसरी पायरी पाहू बरं आपण. तिसरं अपरूप जे आहे दगडी कोळशाचं, बिटुमिनस. बिटुमिनस coal was formed as the third step of formation of coal. It contains 70 to 90% of carbon. म्हणजे पहा, या लिग्नाइटमध्ये 60 ते 70% कार्बन आहे आणि बिटुमिनसमध्ये 70 ते 90%. म्हणजे कार्बनचं प्रमाण वाढलं, पाण्याचं प्रमाण काय होत चाललंय? कमी कमी होत चाललेलं आहे. जसं आपण पुढच्या अपरूपाकडे चाललोय कार्बनचं प्रमाण वाढत चाललंय. 70 ते 90% कार्बनचं प्रमाण आहे. त्यामुळे अर्थातच त्यापासून उष्णता आपल्याला कशी मिळणार आहे? जास्त मिळणार आहे. त्यानंतर चौथं दगडी कोळशाचा अपरूप आहे अँथ्रेसाइट. अँथ्रेसाइट इज नोन ॲज द प्युअर फॉर्म ऑफ कोल. अँथ्रेसाइटला शुद्ध स्वरूपातला कोळसा आपल्याला म्हणता येईल. दिस कोल इज हार्ड अँड कंटेन्स अबाउट 95% ऑफ कार्बन. पहा, शुद्ध स्वरूपातला दगडी कोळसा आपण त्याला म्हणूया. 95% कार्बन आहे. कार्बनचं प्रमाण 95% आहे यामध्ये. आणि हा जो दगडी कोळसा आहे तो कसा असतो? कठीण असतो. विद्यार्थी मित्र हो, दगडी कोळशाचे 4 क्रमवार अपरूपे लक्षात ठेवा. सुरुवातीला पीठ, लिग्नाइट, त्यानंतर बिटुमिनस आणि अँथ्रेसाइट. सुरुवातीचा जो आहे पीठ त्याच्यामध्ये 60% पेक्षा कमी प्रमाणामध्ये आहे कार्बन. त्यानंतरचा कोणता पाहिला आपण? बोला. अगदी बरोबर. कोणता? लिग्नाइट. लिग्नाइटमध्ये 60 ते 70%. त्यानंतरचा पाहिला बिटुमिनस 70 ते 90% आणि हा शेवटचा अँथ्रेसाइट त्यामध्ये आहे 95% कार्बन. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर पुढचं जे अपरूप आहे अस्फटिक रूप ते म्हणजे आहे चारकोल. चारकोल जो आहे, चारकोल कशापासून तयार केला जातो पहा. द चारकोल दॅट इज मेड फ्रॉम ॲनिमल्स इज मेड फ्रॉम देअर बोन्स अँड हॉर्न्स. प्राण्यांची जी हाडं आहेत किंवा ज्या शिंग वगैरे जे आहेत ना त्यांच्यापासून हा चारकोल जो आहे तो तयार केला जातो. ऑन द अदर हँड द चारकोल मेड फ्रॉम प्लांट्स इन फॉर्म बाय कंबशन ऑफ वूड इन अन इनसफिशियंट सप्लाय ऑफ एअर. हा जो कोळसा आहे ना
हा कोळसा तयार करताना वनस्पतीपासून जर तयार करायचा असेल ना तर हा अशा प्रकारे हा कोळसा तयार होतो. कसा तयार करतात बरं? जमिनीमध्ये खोल खड्डा घेतात, या खड्ड्यामध्ये वनस्पतींची लाकडं वगैरे जी आहे ती गाडतात, त्याच्यावर वरून पुन्हा माती पसरवतात आणि ही जी लाकडं आहेत एका बाजूनं छिद्र करतात, त्या ठिकाणून ते पेटून देतात, म्हणजे त्याला आग लावतात आणि मग वरून आपण मातीचा थर दिल्यामुळं कमी ऑक्सिजनचा पुरवठा त्या लाकडांना होतो आणि अशा प्रकारे तयार होणारा जो कोळसा आहे तो असतो हा कोळसा चारकोल असतो. प्राण्यांच्या हाडापासून किंवा शिंगांच्या पासून वगैरे सुद्धा हा कोळसा तयार केला जातो, त्याला म्हणायचं चारकोल. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारचा जो कोल आहे या कोळशाचे कुठं कुठं उपयोग होतात ते आपण पाहूया. कोल इज युज्ड ॲज अ फ्युअल इन फॅक्टरीज अँड होम्स. वेगवेगळ्या प्रकारची घरं किंवा कारखान्यांच्या मध्ये हा जो कोळसा आहे इंधन म्हणून वापरला जातो. अस्फटिकरूप जे अपरूप आहे त्यांचे सगळे उपयोग आता विद्यार्थी मित्र आपण पाहतोय. जरी व्हिडिओ मोठा झाला असला त्याला विलाज नाही, समजावून घ्या. चारकोलचा उपयोग कुठं कुठं आहे, कोळशाचा उपयोग कुठं कुठं आहे, घरामध्ये किंवा कारखान्यांच्या मध्ये इंधन म्हणून याचा उपयोग होतो. त्यानंतर दुसरा उपयोग आहे इट इज युज्ड ॲज ए ऑप्टेन कोक, कोल टार अँड कोल गॅस. हे कोल टार आहे पहा, अशा प्रकारचं वंगण तयार करण्यासाठी या किंवा त्या काजळी तयार करण्यासाठी, कार्बनची काजळी तयार करण्यासाठी या कोळशाचा उपयोग होतो. त्यानंतर इट इज युज्ड ॲज अ थर्मल पॉवर प्लांट्स फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. अशा प्रकारचा जो कोळसा आहे कुठं वापरतात? औष्णिक वीज निर्मिती केंद्र जी आहेत, इथं पहा, इथं दिसतं, इथं बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये इथं काय केलं आहे, कोळसा घेतला आहे आणि हा कोळसा पेटवल्यानंतर बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन जो आहे वरच्या बाजून काजळीच्या रूपामध्ये बाहेर पडला आहे, धूर बाहेर पडला आहे आणि इथं तयार झालेली जी उष्णता आहे या उष्णतेद्वारे काय झालं, इथलं पाणी जे आहे ते पाणी उकळलं, पाण्याची वाफ तयार झाली आणि ही वाफ बाहेर पडली या टर्बाईनवर. ती टर्बाईन फिरतात आणि ही टर्बाईन फिरले की या आर्मेचरमधून विद्युत निर्मिती होते. तर अशा प्रकारचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहेत, या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये या कोळशाचा उपयोग केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र कोळशाचे उपयोग जे आहे ते आपल्याला सांगता येतील. आणखी एक महत्त्वाचा उपयोग आपल्याला पाहायचा आहे कोळशाचा. इट इज युज्ड इन ए वॉटर प्युरिफायर. पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण या कोळशाचा उपयोग करतो. चारकोल इज युज्ड इन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स. अशा प्रकारचे फिल्टर्स तुम्ही पाहिलेत ना घरामध्ये, अशा प्रकारचे, बरोबर, त्यामध्ये इथं कोळसा भरलेला असतो पहा. हे जे आतमध्ये इथं असणं, वरच्या बाजूला असणारं मेम्ब्रेन आहे, या मेम्ब्रेनमध्ये या कोळशाचा उपयोग जो आहे तो केला जातो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक माहिती जी आहे, आढळ कुठं कुठं आढळतो, कोणत्या कोणत्या घटकामध्ये कार्बन आहे, त्यानंतर कार्बनची अपरूप कोणती कोणती आहेत, त्यांचे युजेस कोणते कोणते आहेत, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत, सगळे अपरूप विद्यार्थी मित्रांनो बारकाईने लक्षात ठेवा. आणि निश्चितच मला खात्री आहे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला निश्चित आवडेल. पुढच्या काळामध्ये पुढचा व्हिडिओसुद्धा याच प्रकरणाचा लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.